पडणारे व्यक्ती नाही, लढणारे व्यक्ती असं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय. राजीनाम्याचं भावनेच्या भरात बोललो नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. विरोधकांच्या 3 निवडणुकांच्या जागांपेक्षा भाजपला जास्त जागा आहेत. लोकसभा निवडणुकीत गणित चुकलं असं फडणवीसांनी म्हटलंय. गुजरातपेक्षा जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रानं केली असं फडणवीसांनी म्हटलंय. ठाकरेंना सहानुभूतीचा निवडणुकीत फायदा झाला नाही. ठाकरेंना मतदारांनी हद्दपार केले असं देखील या दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. या ठिकाणी नरेटिव्ह तयार केला की उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे. उद्धव ठाकरेंना जर सहानुभूती होती तर कुठे दिसायला पाहिजे होती? मुंबई आणि कोकणमध्ये दिसायला पाहिजे होती ना. ठाण्यापासून तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा नाही. उभाठाला एकही जागा मिळालेली नाही. कोकणात उभाठा नाही, ठाणे जिल्ह्यात उभाठा नाही, पालघर जिल्ह्यात उभाठा नाही, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या उभाठाला एकही जागा मिळालेली नाही. खरं म्हणजे उन्हाळा संपतोय, काहिली पण संपते. पावसाळा जवळ आलेला आहे आणि पाऊस पडत असताना जे पेरलं जातं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर तेच उगत असतं. त्यामुळे आता नव्याने पेरण्याची वेळ या ठिकाणी आली आहे. आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला, मी आपला आभारी आहे. पण एकच गोष्ट आपल्याला सांगतो, यशाचे बाप अनेक असतात, पण अपयशातही अपयश ताकदीनं अंगावर घ्यायचं असतं, ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो. आपण सगळ्यांनी अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं. केवळ पॉलिटिकल अर्थमॅटिक मध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि मी ते कसं पडलो हे सांगणार आहे. आणि त्याच वेळी मी जेव्हा हे सांगितलं की मला मोकळं करून काम करायची संधी द्या, त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही, हा लढणारा व्यक्ती आहे. माननीय अमितभाई शहा यांना भेटून आलो, त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते सांगितलं. अर्थात त्यांची भूमिका काही तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती, पण त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या, पण नंतर आपण काय ब्ल्यूप्रिंट तयार करायची आहे महाराष्ट्राची ती तयार करू. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत, म्हणजे याही किंवा त्याही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 मिनिट देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाही. काही लोक विजयाचा नरेटिव्ह तयार करतात. विजयाचा नरेटिव्ह तयार करणाऱ्यांची बोलती एकाच वाक्याने बंद झाली की त्यांना 3 निवडणुका मिळून जेवढे सीट मिळाल्या त्यापेक्षा जास्त, म्हणजे 14ला, 19ला आणि 24ला 3 निवडणुका मिळून त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकाच निवडणुकीमध्ये देशामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. आणि अख्ख्या इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.